तर महिला भगिनींनी बेगडी भावांवरती विश्वास ठेवू नये असा सल्ला देखील महिला वर्गाला दिलाय। विरोधक या योजनेमुळे थोडेसे गडबडलेले आहेत, थोडेसे घाबरलेले आहेत आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये ही योजना ही सक्सेस होऊ नये, त्याचबरोबर महिलांना 3 गॅस सिलेंडर वर्षाला द्यायचे ही सक्सेस होऊ नये याकरता ते प्रयत्न करतील, नकारात्मक त्या ठिकाणी बोलतील, त्याच्यामध्ये चुनावी जुमला म्हणून सांगतील, असं काही जे काही त्यांना वाटेल ते बोलण्याचा प्रयत्न करतील, परंतु आपण सकारात्मकच बोलायचं, विकासाचंच बोलायचं। आम्ही बहीण लाडकी, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना सुरू केली। आता हे किती म्हणजे कसे लोक आहेत ते लक्षात घ्या। इकडे सभागृहामध्ये त्या योजनेचा विरोध करतायत, निवडणुकीकरता योजना केली, मग पैसे कुठनं आणणार, मग योजना होणारच नाही। पण हे किती हुशार लोक आहे, तुम्ही जर गावोगावी जाऊन पाहिलं, यांचेच लोक फॉर्म घेऊन उभे आहेत। हा फॉर्म घराघरात वाटतायत। म्हणजे हे जे भाऊ आहेत सावत्रासारखे तिथे विधानसभेमध्ये आपल्या बहिणीच्या योजनेचा विरोध करतात, ते सख्खे झाल्याचा आव्हानात जणू काही त्यांच्याच खिशातनं आता पैसे देणार आहेत असे घरोघरी फिरून राहिले आहेत। त्यामुळे अशा बेगडी भावांपासूनही सावध राहावं लागेल आणि आपल्यालाही हे सांगावं लागेल की बहिणींनो, तुमचे खरे भाऊ या मंचावर बसलेले आहेत।